रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? तर आज मला भेटायला आली होती माझी फॅशन डिझायनिंगची कॉलेजची फ्रेंड विशाखा. खूप मजा आली, खूप छान वाटलं. घ्या अण्णा, नाश्ता करा. दूध देते, तेवढं खाऊन घ्या पहिलं. खूप वर्षानंतर भेटलो. कॉलेजच्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या. दादरला, गिरगाव चौपाटी, मस्ती करणं, मजा करणं, फिरणं, सगळं काही आठवलं. मस्त फ्रेंड है। संध्याकाळ झाली, मग अहोंबरोबर जरा फेरफटका मारायला बदलापुरात उंट आले. आणि बदलापूरमध्ये उंट आले. तुम्ही केली आहे का उंटाची सवारी? मग आम्ही बदलापूर गावात गेलो असंच फेरफटका मारायला. महाराजांचं दर्शन घेतलं आणि रिटर्न आलो. महाराजांचं दर्शन घेतलं ना की एक वेगळाच आत्मविश्वास जागा होतो. बदलापूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक आहे आणि ते बघून इतकं बरं वाटतं ना, म्हणजे जो डिप्रेशनमध्ये असेल ना त्याने जाऊन महाराजांचं दर्शन घ्यावं. डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र ऐकलं, वाचलं तर समजेल की त्यांनी जे केलं ते कुणीही करू शकत नाही. सर्व गमावून त्यांनी पुन्हा सर्व उभारले आणि ती जिद्द चिकाटी फक्त आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बघूनच मिळते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. रात्री त्र्यंबक क्लासवरून आलं, त्याचं खूप डोकं दुखत होतं. मग जरा त्याच्या डोक्याची मालिश करून दिली. मुलांबरोबर असा वेळ घालवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण त्यामुळे आपली मुलं आपल्या जवळच राहतात, बाहेर आधार शोधत नाही, आपल्याला चांगले मित्रही मानतात आणि आपल्याशी चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांचं जे काही असेल ते सगळं शेअर करतात. तुम्हीसुद्धा हे ट्रिक ट्राय करून बघा. मुलांना ओरडण्यापेक्षा प्रेमाने आपण जर त्यांच्याशी बोललो तर ते नक्कीच ऐकतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सखी चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. शुभरात्री.